श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्ती दिंडोरी प्रणीत या चॅनलमध्ये सर्व स्वामी भक्तांचे खूप खूप स्वागत। आज आपण सुगड पूजन म्हणजे काय, का करतात सुगड पूजन याविषयी माहिती जाणून घेणार आहोत। संक्रांतीला सुगडाची पूजा केली जाते हे सर्वांना माहीतच आहे। काळ्या आणि तांबड्या रंगाच्या मातीच्या सुगडांची पूजा या दिवशी करतात। पण त्यांना सुगड का म्हणतात? सुगड हा शब्द खरे तर अपभ्रंश होऊन आला आहे। सुगड म्हणजे सुगठीत असा घड। या घड्यात शेतात भरलेलं नवधान्य ठेवून त्याची पूजा करण्याची प्रथा आहे। लहान सुगड देवघरात मांडून त्याची पूजा केली जाते। धनधान्याचं प्रतीक म्हणून त्यात हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोर हे साहित्य भरलं जातं। तसेच त्यामध्ये तिळगुळ, जिरे, तांदूळ पण टाकले जातात। सुगडाची पूजा पाटावर किंवा चौरंग मांडून त्यावर केली जाते। पाटाभोवती छान रांगोळी काढली जाते। पाटावर तांबड्या रंगाचे वस्त्र ठेवून त्यावर तांदूळ किंवा गहू ठेवावे। त्यावर सुगड मांडावे। सुगड मांडण्याआधी स्वच्छ करून त्याला ओले हळदी कुंकू करून उभ्या रेषा लावून सजवावे। हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोर, तिळगुळ, हळदी कुंकू, तांदूळ, गव्हाच्या ओंब्या तसे सर्व साहित्य सुगड्यात घालावे। काही ठिकाणी विशेषतः कोकणात काळ्या सुगडावर लाल सुगड पालथे ठेवण्याची ही पद्धत आहे। अन्यत्र काळं मोठं सुगड खाली त्यावर लाल सुगड ठेवून दोन्हीत वाण भरतात। सुगडावर अक्षता, फुलं, हळद, कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करावा। तिळाचे लाडू आणि हलव्याचा नैवेद्य दाखवावा। मकर संक्रांती हा आनंदाचा सण आहे। या दिवशी जुने हे वेदावे मागे सोडून एकमेकांमधील कटुता कमी केली जाते। त्यासाठी हलवा, फुटाणे, तिळगुळ वाटले जातात। एकमेकांकडे जाऊन या काळात सवाष्ण स्त्रिया वाण लुटतात। यामध्ये काही ठिकाणी सुगड दान करण्याची प्रथा देखील आहे। सुगड पूजन झाल्याच्या नंतर सुगड कधीही उघडे ठेवू नये। ज्या आपण वाण भरून ठेवतो तो कधीही झाकून ठेवावा। मनोभावे नमस्कार करावा। तर मंडळी, जर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर अशीच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी स्वामी भक्ती दिंडोरी प्रणीत या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।